सतत 2 दिवसांपासून पडत असलेला मुसळधार पाऊस यामुळे तालुक्यातील व चांदूर रेल्वे शहरातील अनेक लोकांचे घरे व शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। मागील 2 दिवसांपासून चांदूर रेल्वे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे तालुक्यातील 4ही तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे। त्यामधून रात्रीपासून विसर्ग सुरू आहे। त्यामुळे चांदूर रेल्वेमधील महादेव घाट पासून वाहत असलेली खोलाट नदी महादेव मंदिराच्या पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे महादेव घाट परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। सोनाळा, पळसखेड, सावंगी, संगम येथील शेतात पावसाचे पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। सोनाळा येथील शेतकरी गजानन जुनघरे यांचे 5 एकरातील पराठी पूर्णत वाहून गेली, असे अनेक शेतकरी यांचे नुकसान झालेले आहे। महादेव घाट परिसरातील 3 लोकांची घरे पडली आहेत। ग्रामीण भागात सुद्धा अनेक नागरिकांच्या भिंती पडल्या आहेत। चांदूर रेल्वे तालुक्यातील असलेले 4ही तलाव, त्यामध्ये मालखेड, सोनगाव, सरस्वती तलाव, रायगड प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे। त्यामुळे पाण्याचा विसर्ग फार मोठ्या प्रमाणात होत आहे। म्हणून प्रशासनाने नदीकाठी असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार राजेंद्र इंगडे, पोलीस निरीक्षक मगन मेहते, मंडळ अधिकारी पटवारी रात्रभर फिरत होते आणि नागरिकांना मदत करीत होते। आमदार प्रताप अडसड व माजी आमदार वीरेंद्र जगताप हे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करीत असून प्रत्येक ठिकाणी सतर्क राहण्याचे नागरिकांना सांगत आहे। शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळत आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।